आज आपण बघणार आहोत गूळ वापरून आवळ्याचा मुरंबा। आवळ्याचा मुरंबा बनवण्यासाठी मी ते अर्धा किलो मोर आवळा घेतलेला आहे। हे आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत। अर्धा किलो आवळ्याचा मुरंबा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। अर्धा किलो किसलेला गूळ, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, पाव चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 दालचिनीचा तुकडा, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ। सगळ्यात पहिला आपल्याला आवळे वाफवून घेण्यासाठी गॅसवर मोदक पात्र ठेवून त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। त्यावर प्लेट ठेवून घ्यायची आणि आवळे घालून घ्यायचे। माझ्या नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका। झाकण ठेवून आवळे 10 मिनिटं मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचे। तुम्ही हे एखाद्या स्टीलच्या पातेल्यावर मोदकाच्या चाळणीवर वाफवून घेतलं तरी चालेल। 10 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता सगळे आवळे छान वाफवून झालेले आहेत। इडली पात्रातून आवळ्याची प्लेट थंड होण्यासाठी बाहेर काढून ठेवून द्यायचं। पूर्ण थंड झाल्यानंतर आवळे बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे, मोठ्या किसणीने किसून घ्यायचं नाही। संपूर्ण आवळे किसून झालेले आहेत आणि त्यातील बिया काढून घेतल्या आहेत। यातील काढलेल्या बिया सुद्धा तुम्ही उकळत्या पाण्यात घालून ते पाणी तुम्ही केस धुण्यासाठी वापरू शकता। आता गॅसवर स्टीलची कढई किंवा स्टीलचं पातेलं ठेवायचं। कोणताही आंबट पदार्थ बनवण्यासाठी शक्यतो स्टीलच्याच भांड्याचा वापर करायचा आहे। कढईमध्ये किसलेला आवळा घालून घ्यायचा आणि त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा। हे सर्व करत असताना गॅस मीडियम ठेवायचा। यातील संपूर्ण गूळ विरघळल्यानंतर त्यामध्ये दालचिनीचा तुकडा 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा सुंठ पावडर, पाव चमचा वेलची पूड। व्हिडिओला लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली हाईपचे ऑप्शन येते, तरी हाईपचे बटन प्रेस केल्यानंतर खाली ब्लॅक कलरची पट्टी येते, त्या पट्टीवर प्रेस करून व्हिडिओला सपोर्ट करा। अर्धा चमचा गरम मसाला, हे सर्व घालून छान मिक्स करून घ्यायचं। व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता कमेंट करा। आणि यातील गुळाचं पाणी हलकंसं दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं। अशा पद्धतीने दाटसर झालं की गॅस बंद करायचा आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं। पूर्ण थंड झाल्यानंतर यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं। तयार झाला आहे आवळ्याचा मुरंबा। आवळा हा बहुगुणी आहे। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे। आपल्याला स्किन प्रॉब्लेम असेल तसेच केस गळतीचा प्रॉब्लेम असेल त्यावर आवळा बहुगुणी आहे। आवळ्यामुळे पचनशक्ती सुधारते। असे खूप सारे आवळ्याचे फायदे आहेत। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने आवळ्याचा मुरंबा बनवून त्याचा रोजच्या जेवणात वापर करू शकता। तयार झाला आहे मस्त टेस्टी वर्षभर टिकणारा आवळ्याचा मुरंबा।